शेतकऱ्यांना तुम्ही ई पीक पाहणीची नोंदणी करताय पण सर्व्हर डाऊन आहे आणि 30 ऑक्टोबर म्हणजे आजची तारीख शेवटची आहे म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये असाल की ई पीक पाहणी तुमची झाली नाहीये तर टेन्शन घेऊ नका। राज्य सरकारने आता ई पीक पाहणीची मुदतवाढ तारीख जी आहे ती वाढवली आहे। 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही ई पीक पाहणीची नोंदणी करू शकता। 30 ऑक्टोबर शेवटची तारीख होती परंतु सर्व्हर डाऊन आहे, काही तांत्रिक अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांची जी आहे ती ई पीक पाहणी झाली नाहीये। या सर्व बाबींचा विचार करता राज्य सरकारने ही तारीख जी आहे ती वाढवली आहे। अवकाळी पाऊस आहे, दुबार पेरणीचं संकट आहे, काहींची शेती खरडून गेली आहे, त्याच्यामुळे त्यांना नुकसान भरपाई पाहिजे। पण ई पीक पाहणी करता येत नव्हती कारण की सर्व्हर डाऊन होता, त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत होती की मुदतवाढ मिळावी म्हणजेच ई पीक पाहणीची जी तारीख आहे ती अजून पुढे ढकलण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची नोंदणी करण्यात येईल। त्याच्यामुळे आता राज्य सरकारने ही ई पीक पाहणीची जी तारीख आहे ती वाढवली आहे। 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही ई पीक पाहणीची नोंदणी करा। शेतीचं जे नुकसान झाले तुमचं त्याचे फोटो जे आहेत हे ई पीक पाहणीच्या वेळेला अपलोड करा। सरकारला हे निदर्शनास येईल तुमच्या शेतीची जी आहे ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई पीक पाहणी नोंदणी करणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर ई पीक नोंदणी करा आणि नुकसान भरपाई मिळवा।